माझ्या आयलिड बघा किती जास्त सुजलेले आहेत. हे गाईज, मम्मी सकाळी सकाळी काय करत आहे बघा. ही तुळस खूप जास्त जुनी झालेली आहे आणि आम्हाला त्यामध्ये नवीन ॲड करायची आहे. साडी बघा कोणती आहे मम्मीची, ब्लाऊज बघा कोणता आहे. फायनली गाईज, तुळस लावून झालेली आहे. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. मी अजून मेकअप नाही रिमूव्ह केलेला. मी बरेच दिवस झाले की रेसिपी वगैरे नाही बनवते. मला एक कमेंट आली होती की मॅम तुम्ही रेसिपी वगैरे का नाही बनवते. तर मी विचार करते की मी ट्राय करेन आता काहीतरी बनवेन छान असं आणि तुमच्याशी शेअर करेन. आणि आजचा मेकअप माझा खरंच खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. खूप स्मूथ असा लागलेला आहे मेकअप. आणि माझे डोळे बघा थोडेसे लिटिल बिट सुजलेले आहेत, पण इट्स ओके. पण हा लुक खूप जास्त छान दिसतो आहे आणि मला खूप जास्त आवडलेला आहे. तर चला गाईज, मेकअप काढते आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझे मी डोळे दाखवते कसे झालेले आहेत एक्झॅक्टली. सो बाय. सो गाईज, तुम्ही माझे डोळे बघू शकता. माझ्या आयलिड बघा किती जास्त सुजलेले आहेत. आयलिड बघा फक्त माझे कसे सुजलेले आहेत. लेफ्ट साईड तर माझा इतका जास्त डोळा सुजलेला आहे की मला तो आता डायरेक्ट असा. आणि तुम्ही म्हणता की तू कधीच विदाऊट मेकअप नसतेस, मग तू विदाऊट मेकअप कशी दिसत असेल. मी काहीच लावलेलं नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही, लिटरली काहीच नाही. A few moments later. सो गाईज, आजचा बेत आहे चिकन बनवण्याचा आणि मी बनवणार आहे झणझणीत चिकन रस्सा आणि झणझणीत चिकन बिर्याणी. कशी बनवते चला दाखवते तुम्हाला. इथे मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेला आहे आणि इथे मी घेतलेला आहे कांदा जो स्लाइसमध्ये कट केलेला आहे आणि तेल गरम झालेलं आहे. मी खूप वेळ तेल गरम करण्यासाठी ठेवले होते, त्यामुळे कढईच्या कडेने पूर्ण ब्राऊन झालेला आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी स्लाइस घेतलेले आहेत चिकनचे आणि हा कांदा ब्राऊन होत आहे. इथे मी काही मसाले घेतलेले आहेत, ते मी चिकनमध्ये ॲड केलेले आहेत. थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त स्पायसी करू शकता. इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे. तो पण जे आपण बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि मी त्यामध्ये हा पूर्ण कांदा ॲड केलेला आहे आणि जे तेल राहिलेलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला हे चिकन ग्रेव्हीसाठी फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं फ्राय करायचं आहे जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. मला कोथिंबीर खूप जास्त आवडते त्यामुळे मी जास्त टाकते. आणि दही ॲड करायचं आहे. इथे मी माप वगैरे काही घेतलेलं नाही आहे, सो अंदाजे तुम्ही दही ॲड करा. जास्त आंबट नाही होणार याची काळजी घ्या. आणि हे छान असं मिक्स करा आणि तुम्ही बघू शकता हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आता मी ठेवणार आहे 15 मिनिट. आणि मी तांदूळ मॅरिनेट करण्यासाठी ऑलरेडी ठेवलेला आहे. आणि ज्या चिकनची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ते चिकन किती छान असं फ्राय होत आहे, तुम्ही बघू शकता. आत्ता पाणी सुटलेलं आहे. जोपर्यंत तेल वरती येत नाही तोपर्यंत फ्राय करायचं आहे. आणि फायनली तेल वरती आलेलं आहे. याच्यामध्ये ॲड करणार आहे मी हळद आणि मीठ. आणि हळदी मिठामध्ये थोडा वेळ फ्राय करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जास्त नाही. चिकनमध्ये पाणी गरम करूनच ॲड करा जेणेकरून चिकन लवकर शिजते. आणि वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. असं पण मला कोथिंबीर खूप जास्त आवडते. आणि इथे मी आता तांदूळ शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी काही मसाले घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी 15 मिनिट आधीच तांदूळ मॅरिनेट केलेला आहे, तुम्ही बघा. आणि तो आता मी ॲड करणार आहे. तांदूळ 90% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही.
सो गाईज, ग्रेव्हीसाठी ठेवलेले चिकन शिजलेले आहे आणि इकडे आपण जो तांदूळ ठेवलेला आहे तो पण शिजत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ शिजलेला आहे आणि इथे चिकन पण छान असं शिजलेलं आहे. सो आता आपण बिर्याणी बनवूया. सो ही माझी कढई खूप जास्त ओल्ड आहे आणि माझी फेवरेट आहे आणि याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आता मी मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करत आहे. छान असं फ्राय करून घ्यायचं आहे थोड्या वेळ आणि याच्यामध्ये लगेच पाणी ॲड नाही करायचं जोपर्यंत हे छान असं तेल सोडत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल की तेल आता सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता छान असं वरती तेल आलेलं आहे. चिकनला छान असं मिक्स करून घ्या आणि ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते चिकनमध्ये ॲड करा. मिक्स करा आणि परत एकदा थोड्या वेळ झाकून ठेवा. सो गाईज, चिकनची झणझणीत अशी ग्रेव्ही बनवण्यासाठी मी काही मसाले घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो गाईज, 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असं चिकन शिजलेलं आहे आणि आता यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला शिजलेला तांदूळ. तर चला आता तांदूळ ॲड करूया. तांदूळ पण छान असं शिजलेला आहे आणि शिजलेला तांदूळ खूप जास्त हलक्या हाताने ॲड करायचा आहे जेणेकरून तो जास्त दाबला जाणार नाही. आणि जर तुम्हाला चिकन बिर्याणी सुटसुटीत अशी हवी असेल तर तांदूळ हलक्या हाताने ॲड करा. आणि मी वरती पुदिना वगैरे नाही ॲड केलेला आणि कांदा पण ॲड नाही केलेला, मी फक्त कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि फक्त 5 मिनिट ठेवणार आहे. आणि इकडे मम्मी बनवत आहे भाकरी. मम्मी माझी आहे शाकाहारी आणि ती नॉनव्हेज नाही खात. आणि 5 मिनिट झालेले आहेत गाईज, तुम्ही बघू शकता. आता आपण बघूया ही बिर्याणी झाली आहे का नाही. आणि तुम्ही बघू शकता फायनली चिकन बिर्याणी झालेली आहे. आणि आता त्याच तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे जो मसाला आपण ग्रेव्हीसाठी बनवलेला आहे तो मी भाजून घेणार आहे छान असा. सो गाईज, वाटण तयार करण्यासाठी जो मसाला भाजलेला आहे त्याचं वाटण तयार करून घेऊया अगोदर आणि त्याच्यानंतर चिकनचा झणझणीत रस्सा बनवूया. आणि तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये आणि वाटण पण तयार झालेलं आहे. तर चला छान अशी फोडणी देऊया. आणि तुम्ही बघू शकता फोडणी बसलेली आहे. जेव्हा मला अशी फोडणी बसते त्यावेळी खूप छान वाटतं. आणि अगोदरच मसाला आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ भाजू नका. आता मी यामध्ये ॲड करत आहे लाल तिखट. हे आमच्या घरचेच लाल तिखट आहे जे की तुम्हाला माहीत आहे. आणि मी चिकनचा रस्सा झणझणीत असा बनवणार आहे त्यामुळे मी लाल तिखट जास्त ॲड केलेला आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता तेल किती जास्त वरती आलेलं आहे आणि फायनली मसाला छान असा फ्राय झालेला आहे. तर यामध्ये ॲड करणार आहे मी चिकनचे पीस आणि थोड्या वेळ ठेवणार आहे, जास्त वेळ नाही. आणि चिकनचा आळणी रस्सा जे आपण म्हणतो तो मी ॲड करणार आहे आणि फक्त थोड्या वेळ ठेवणार आहे, जास्त वेळ नाही. आणि मी चिकनचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहे तर मी जास्त पाणी ॲड करणार आहे, पण गरम पाणी ॲड करायचं आहे, गार पाणी ॲड करू नका. आणि गाईज, इथे मी पाणी ॲड केलेलं आहे पण ॲड करतानाचा जो व्हिडिओ आहे तो मी रेकॉर्डच नाही केला. इट्स ओके. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कट आलेला आहे, लाल असा. आणि ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. चिकनचा झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे आणि वरती मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. वाव, माझ्या तोंडाला सिरियसली पाणी सुटलेलं आहे. तुमच्या सुटलेलं आहे का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि गाईज, फायनली झणझणीत चिकनचा रस्सा आणि झणझणीत चिकन बिर्याणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि चिकन बिर्याणी खूप छान अशी झालेली आहे. मी थोडी स्पायसी बनवलेली आहे कारण की मला स्पायसी चिकन बिर्याणी आवडते. सो चला गाईज, ताट करून दाखवते तुम्हाला. टॅन, फायनली ताट तयार आहे. सो गाईज, खूप जास्त वेळ झाला होता त्यामुळे मी कोशिंबीर वगैरे नाही बनवली आणि मी फक्त थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे इथे आणि तुम्ही बघू शकता. वाव,